राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरीकार्ग हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय, माते की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय, सब संतन की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, वंदे मातरम भारत माता की जय, भारत माता की जय, गाव देवी माते की जय, पवन पुत्र हनुमान की जय, राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की, वैकुंठवासी बारकुआई पाटील महाराज की जय. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8 ओवी श्लोक क्रमांक 10 आणि ओवी क्रमांक 98. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्यायुक्त योग बलेन चैव भ्रोर्मध्ये प्राणम आवेश सम्यक सतम परमं पुरुषम आवेती दिव्यम. का झाकली या घटीचा दिवा नेणीजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. ओवी क्रमांक 98. हरिभक्ती परायण वैकुंठवासी बारकुआई पंडित पाटील, आपले पंडित दादा जे आहेत त्यांच्या धर्मपत्नी बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी देहरूपाने त्यांनी निरोप घेतलेला आहे. आपल्या भाग्यामध्ये परंपरा आली, जन्ममरण ही भानगड आता आपल्याला राहिलेली नाहीये. अनुभव येऊन जेवढे दिवस आपल्याला आलेले आहेत, जेवढे दिवस आपले राहिलेले आहेत, तुका म्हणे मुक्ती परलली नोवरी, आणि आता दिवस चारी खेरी मेरी, म्हणजे भगवंताला सन्मुख राहून आपल्याला उरलेले दिवस काढायचे आहेत. मनुष्य देहाला येऊन आपल्याला ही गोष्ट समजायची आहे, आणि ही गोष्ट आपल्या आईंनी समजून घेतली. ज्या वेळेला आपल्याला साधक आपल्यातून निघून जातो त्यावेळेला कुठेतरी आपल्याला वाटतं की आपला एक माणूस कमी झाला, पण त्याला काही पर्याय नाहीये. कारण जितनी चावी भरी लांबने उतना चले खिलवना, पण ते देह जायच्या अगोदर त्यांनी ही गोष्ट जी आहे ती समजून घेतली आहे. तशा प्रकारेच ह्या कुटुंबाने ही गोष्ट समजून घ्यावी. जे पण काही सव आहेत, श्री आहेत, कुमार आहेत, त्यांच्या अगोदर त्यांच्या नावाच्या अगोदर हरिभक्ती परायण हे लागलं गेलं पाहिजे. त्या कुटुंबाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.
आणि या निमित्ताने जे पण कोणी भावकीची मंडळी आली असेल, बाहेरून मंडळी आली असेल, त्यांना हा साधूचा ओरिजिनल निरोप समजावा यासाठी दादांचा अट्टहास आहे. म्हणून ही जी काही 4-5 प्रवचनं आणि कीर्तनाचं त्यांनी हे ठेवलेलं आहे. त्यांनी हे जे काही कार्यक्रम वगैरे त्याची त्यांनी अरेंजमेंट केली, नियोजन केलं, त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद. आणि आजची जी प्रवचन रूपी सेवा जी आहे ही मजप आमराकडे आलेली आहे. सेवेसाठी निवडून घेतलेली उभी आहे ग्रंथश्रेष्ठ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया अशी ज्यांची ख्याती आहे, असे ज्ञानेश्वर महाराज, ज्यांच्या ज्ञानेश्वरीतील 8व्या अध्यायातील हा 10वा श्लोक आणि ही 98ची ओवी आहे, 98 क्रमांकाची ओवी आहे. ओवी अशी सांगते आहे की देह ठेवत असताना माणूस कशा प्रकारे तो त्याने देह ठेवलेला आहे यावरून काही गोष्टी या लक्षामध्ये येत आहेत. कसंही असो, पण मार्ग सांगायचं कारण हे आहे की मार्ग आजही तशाच्या तसा आहे. 750 वर्ष झाली, पण आजही दादा तशा प्रकारे प्रचिती येते, तशा प्रकारे देह सोडता येतो. पण यासाठी साधू संतांना शरण जावं लागेल आणि तशा प्रकारे परंपरेचा जर महात्मा आला, नुसतं भाव बोलून चालणार नाही. भाव आजही तशाच्या तसा होतो, पण तशा प्रकारचा जर महात्मा भाग्यामध्ये आला तर माऊलींचे शब्द आजही खरेच्या खरे ठरतील. विरह ऐसा कोणी आणि तुका त्याची लोटांगणी. आणि तो विरह जर तुम्हाला व्हायचा असेल तर पंडित दादांना पकडा. आजही ते त्या पदाला लाभलेले आहेत. आजही तुम्हाला त्या तशा प्रकारचा अनुभव करून देतील. पण जर आम्हाला तशा प्रकारचा जर अनुभव नसेल तर काहीतरी आमच्यामध्ये कमी आहे, हे माणसाने स्वीकारून परंपरेला शरण जावं. तेवढा वेळ आपल्याकडे आहे का याचा विचार करावा. सखोलपणे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करीन. जो साधूचा निरोप मजपर्यंत आलेला आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. त्या अगोदर आपण आपल्या देवांना आणि साधू संतांना आपण वंदन करू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमोजी आद्या वेदपती पाद्या, जय जय जो संवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोशी. आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारुनी आता माझ्या भावा. अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन, पायी राखावे बांधून. तुका म्हणे वाटे, आता नको फुटू देव फाटे. श्री संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, संत सवाराम बाबा, हे संत आपल्या भाग्यामध्ये आले. हे संत कल्याण डोंबिवलीमध्ये होऊन गेले. म्हणून आज मनुष्य देहाला येऊन जी गोष्ट साध्य करायची आहे, जसा ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी त्यांचं म्हणणं आहे, हे अशा प्रकारे जायला हवं, तशा प्रकारे आज जाण्याची रीत आपल्याकडे आली. जर दादा हे साधू संत आपल्या भाग्यामध्ये आले नसते, कधी आपला पेढा पार झाला नसता. मानावे तेवढे उपकार आपल्या पंडित दादांचे तेवढे कमी आहेत. आज नाना म्हणताना खूप मोठा महात्मा आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये होऊन गेला. आज जर हे आले नसते, बघा ही जी ओरिजिनल गोष्ट आहे, ही जी ओरिजिनल रीत आहे, परमार्थ सगळ्यांचा चालू आहे. परमार्थ कोणाचा चालू नाही असं नाही. आणि मुळात ते भजनच अखंड चालू आहे. त्यामुळे कोणाचं भजन चालू नाही असा विषय नाही. भजनाला सन्मुख किती हा विषय आहे. आणि तो सन्मुखतेचा जो मार्ग आहे, तो मार्ग आपल्या पंडित दादामुळे मिळाला. कल्याण डोंबिवलीमध्ये ही गोष्ट माहिती नव्हती. बाबू दादा आणि वाघ्या दादा यांनी जो प्रण काढला, परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचा मार्ग कल्याण डोंबिवलीमध्ये शिजत नव्हता. तो शिजण्यासाठी, तो मार्ग समाजाला कळावा यासाठी
बाबांनी जी काय मेहनत घेतलेली आहे, बाबू दादा, वाघ्या दादा यांच्या बरोबर राहून त्यांनी श्रीपाद बाबांना जे पण काही कल्याण डोंबिवलीमध्ये टिकवलं, खरं मूळ हब हे कल्याण डोंबिवली आहे. बाहेर जे पण काही गेलेलं आहे नाम, ते नाम हे मूळ कल्याण डोंबिवली मधून पुढे हळूहळू गेलेलं आहे, हे असं मी ऐकत आहे. आणि त्यामध्ये त्याला मेन जे आहे ते मेन बाबूदादा आणि वाघ्यादादांबरोबरचे आपले पंडित दादा आहेत. हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. जे पण कोणी त्यांच्या घरातले असतील त्यांनी लक्षात घ्या, मेन कुटुंबाचा ओरिजिनल महात्मा तुमच्या घरामध्ये नांदतोय, हे संपूर्ण कुटुंबाने ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. काही इकडं तिकडं जायची गरज नाही. आजही तशा प्रकारची प्रचिती येते. कशी प्रचिती, कसं आपल्याला जायचंय, तुम्ही बघत असाल माणसं कशी देह ठेवतात, काय जायच्या वेळेला त्रास होतो. मी स्वतः बघितलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, कोरोनामध्ये मी हॉस्पिटलमध्ये होतो कल्याण डोंबिवलीमध्ये. जवळजवळ 50च्या वरती डेथ सर्टिफिकेट मी साईन केलेले. कोण कसे गेले, काय गेले, आम्ही कशी त्यांची वाट बघायचो, कसे पीपी किट घालून आम्ही आतमध्ये घुसायचो. थांब आपण चाललाय, ह्याचं होऊ दे, मग एकत्र जाऊ, कसला परत कार्ड घाला. आणि अशा परिस्थिती होती. कसे कोण देह ठेवतात, प्रत्येकाची परिस्थिती बघितलेली आहे. तुम्ही पण बघता कसे त्यांचे शेवटच्या वेळेला हाल होतात. तो आम्हाला माहिती नाही हे का होत आहे ते. आलं कालाच्या देहाला आम्ही घेऊन बसलेलो आहे. भाड्याचं घर आणि खाली कर अशा प्रकारचं आहे. पण खाली करायची रीत आहे का आमच्याकडे? रीत ही आम्हाला साधूंकडून समजून घ्यायची, नाही तर जायच्या वेळेला कसे हाल होतात. हे अशा प्रकारचे काय करतात, काय कसे त्यांचे हात चालतात, काय यम तिकडनं खेचत असतो आणि हे इकडनं उडत असतात. आलं का लक्षामध्ये? किती वेळा वेदना होतात. आणि जे आपल्या साधूने जी घातलेली जी रीत आहे, त्या रीतीने ही रीत हे घर सोडण्याची आहे. जी ही नामाची रीत आहे, ज्याने आपण त्या भगवंताला किंवा आपण आपल्यालाच जर शरण झालेलो आहोत, तर आता हा देह कशासाठी, तुझा देह तुला घेऊन टाक. ती जी आपली जी रीत आहे, ती रीत ही समर्पणाची आहे. त्यामुळे फक्त त्या रीतीला आलो तर ऑटोमॅटिकली समर्पण आहे. आणि तेच समर्पण आहे, वेगळं दुसरं समर्पण नाहीच आहे. पण हे स्पष्टपणे सांगणारे महात्मे आहेत कुठे? म्हणून आज नेमकी मार्ग काय आहे ह्याच्यामुळे कन्फ्युजन आहे. आम्ही नक्कीच भाव म्हणतोय, पण तो प्रकट होईल कुठून? तो प्रकट हा भाव मनामणीचा नाही दादा, भाव मनामणीचा नाही. तशा प्रकारे महात्मा आला पाहिजे, तशा प्रकारे भाव प्रकट करून घेतले पाहिजे, तो प्रकट होतील ना. जर घेतलेच नाही तर प्रकट होईल कुठून? अशा प्रकारचे महात्मे आमच्या भाग्यामध्ये आले. म्हणून मनुष्य देहाला येऊन जी गोष्ट साधायची आहे ती गोष्ट साधता आली. जर हे महात्मे आले नसते तर आपण असेच कुठेतरी मरून पडलो असतो. कसं देह सोडायचं आहे? का झाकलिया घटीचा दिवा? लक्षात घ्या, आता आपण दिवा घेतला आणि त्या दिवावरती जर आपण तांब्या ठेवला किंवा एखादं झाकण ठेवलं, ज्याला घट असं म्हणतात, ते घट ठेवल्यानंतर आता प्रॅक्टिकली असं आहे त्यामागचं सायन्स, की जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत हा देह आहे. साधी गोष्ट आहे, हे त्यांना फक्त सांगायचंय. जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत तो दिवा आहे, तो दिवा तोपर्यंत असू दे ती मेणबत्ती जरी असली, पण जर बाहेर ऑक्सिजन नसेल, अग्नीचा बाप वारा आहे. अग्नीचा बाप वारा आहे. जोपर्यंत तो वारा त्या टोपाच्या खाली किंवा त्या घटाच्या खाली आहे तोपर्यंत जळणार. वारा संपला, निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. आणि हे मॅन्डेटरी आहे. नाही तो नाही मर सकता, कोणी मरणार नाही असं आहे का? पण मरायच्या अगोदर जशा प्रकारे ती मेणबत्ती कधी विजते हे समजत नाही. वाटत असेल तर काचेचा ग्लास ठेवा. आणि काचेचा ग्लास ठेवला तरी सुद्धा, हा बघा आता माझ्याकडे पेन आहे आणि आता ह्याच्यामध्ये बघा ही एवढी रिफिल लावलेली आहे. आलं का लक्षामध्ये? जरी खाली जरी आली तरी त्याच्या पुढे सुद्धा ही संपायला आली आहे, मात्र मान्य आहे. पण ही संपेल कधी, ह्याची पुढे किती अक्षरे मी लिहू शकीन हे मी सांगू शकणार नाही. तेही तशा प्रकारे सांगता येत नाही. आणि अशा प्रकारे जो देह ठेवतो, गेला की नाही गेला तेच कळत नाही. आणि जो नामस्मरणामध्ये असतो तोच अशा प्रकारे देह ठेवतो. ज्ञानोबाचं म्हणणं आहे, ज्ञानोबाचं. आज या ज्ञानोबाच्या म्हणण्याला किती जण सन्मुख आहेत. हे अशा प्रकारे मरण मला यावं, हे
जायच्या वेळेला माझी तशा प्रकारची हाल होऊ नये. गप माणसं साधूला शरण जाणारे किती आहेत, व्यासपीठावरून सांगणारे किती आहेत, हाही मोठा प्रश्न. माझे बाबा आजही म्हणतात पोथ्या वाचून चोथा होईल. नुसत्या कथा ऐकून 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 कान आमचे ओव्हरफ्लो झाले. सांगण्याच्या तोंडातून रक्त आलं आणि ऐकण्याचे कान ओव्हरफ्लो झाले. चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती. आणि त्या हरीलाच जर आम्ही पाठमोरे जर असू तर काय सांगा बरं, काय आमची अचिव्हमेंट आहे. मनुष्य देहाला येऊन जी गोष्ट साध्य करायची आहे ती गोष्ट आमच्या पदरामध्ये आली का? ती गोष्ट आमच्या पदरामध्ये आली. मग ह्याचा विचार आपण करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? कधी करायचा? मार्ग असंख्य आहेत, मार्ग असंख्य आहेत. मोक्षाचे सांगणारे बघा, मी त्या दिवशीच ऐकलंय दिव्याला कीर्तन होतं म्हणाले 300 संप्रदाय आहेत. मुंबईमध्ये 300 संप्रदाय आहेत. आता किती मार्ग असतील, किती वाटा असतील. असंही म्हणतात सगळ्या वाटा भगवंतापर्यंत पोहोचतात. मी नाही अजिबात म्हणत नाही, पोचतही असतील, पोचतही असतील. आलं का लक्षामध्ये? पण नेमकी आम्हाला काय गोष्ट समजून घ्यायचं आहे, नेमकं ज्ञानोबा तुकोबाला काय सांगायचंय हे आम्हाला कळलं का? व्यासपीठावरून सांगणाऱ्याला तरी कळलं का? ही जबाबदारी नाही व्यासपीठावरून सांगण्याची, भाऊ हे अशा प्रकारे देह ठेवायचा आहे म्हणून. आज किती या व्यासपीठावरून बोलतायत, पण नेमकं मुद्द्याचे सांगणारे किती आहेत? काशीला जाऊन मोक्ष मिळतो, चला मग काशीला. श्रीपत बाबाने किती जणांना नेलं काशीला? मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीरात ये गावी. मग तिकडे मरायचं का बाबा? तिकडे मरूया मस्तपैकी. येईल का तिकडे मरण? अहो सिग्निफिकन्स त्या ओवीचा महत्व आहे. कसं मरण आलं पाहिजे ह्याचा विचार केला का? मरण कसं आलं पाहिजे? माझ्या मित्राला सांगितलं चला आपण जाऊ तिथे जाऊन मला भोसक आणि तिकडे जाऊन नेलो, चालेल का? मोक्ष मिळेल का? मोक्ष मिळेल? अरे आम्ही विचार करत नाही. मी तुम्हाला तुमचं कोणाचं काही मत असू द्या, हे अशा प्रकारेच मरावं लागेल काशीला जाऊन तर मुक्त आहे, तर मुक्त आहे. नाहीतर कसला मोक्ष आहे? हे उगाच वेडे होते का 750 वर्षापूर्वी लिहायला हरिविने जन्मे तो नरकची पायी जाणार? मग आता प्रश्न पडू शकतो मग काशीला मोक्ष आहे पण त्याच्याकडे नाम नाही, मग त्याचं काय? तुम्ही कितीही काहीही करा, नामासी विनमुख तो नर पापिया हे स्टॅम्प आहे, स्टॅम्प. कोणी कितीही सांगणार असू दे, इथे जा तिथं जा, हे करा ते करा, इथं जाऊन स्नान करा, तिथे जाऊन इथं उड्या मारा, काहीही नाहीये. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी आणि विषय लोभी मनी. साधन कोणतं साधन बुडवलं सांगा बरं आता? कोणतं साधन हे बुडवले? शब्द आहे की नाही? मग कोणतं साधन बुडवलं? का नामाचा महिमा सांगितला जात नाहीये? सांगा ना. कारण नाम प्रत्येक जरी घेत असला तरी पण अनुभव कोणाचं किती काही म्हणणं असू द्या, जोपर्यंत परंपरागत साधूचा बोध होत नाही तोपर्यंत किती काही असू द्या, माणूस इकडे तिकडे फिरल्याशिवाय राहत नाही. कमी आहेत का माणसं जायला तीर्थाटनाला? आहेत आमच्या जवळची पण जाणारी नाही अशी नाहीये. आलं का लक्षामध्ये? तिथे जाऊन लाईनीला उभं राहायचा कंटाळा. अरे जाऊ दे, गेलेत पंढरपूरला दर्शन झालं, गेले इकडे तिकडे किती माणसं फिरतात, पण किती जण लाईनीमध्ये जाऊन दर्शन घेतात? आहे का? त्याची तरी आम्हाला आहे. तिकडे गेले, आता गेलेत आमच्यापैकी काही जण तिकडे जाऊन चादरी घेऊन आले सोलापूरवरून. बघा नेमकं आम्ही जातोय कशासाठी हे काही आम्हाला कळत नाही. साधू संतांना काय नेमकं सांगायचंय आणि ही ओवी नेमकी काय सांगते हे आपल्याला बघायचंय. आणि आम्ही नेमकं आजपर्यंत काय केलं ते काय कामाचं आहे ह्याचा जर आम्ही विचार केला तर बघा, लागला तर लागला न्याय. आलं का लक्षामध्ये? आजारी पडल्यानंतर नाही ठीक आहे ना, जाऊ दे, आज दुखतंय, 4-5 दिवस सहन करू, मस्तपैकी आरामात जाऊ, असं असतं का? लगेच बरंच वाटायला पाहिजे, लगेच बरं वाटायला पाहिजे का? वाटू द्या कधी पण. कसं असतं, किती क्विक असतं आमचं, किती पटापट असतं आमचं. भराभर सगळं व्हायला पाहिजे का नको? आणि मग ह्याच्याविषयी हे भराभर व्हावं असं आम्हाला वाटतं का? काशीला गेले किंवा कुठेही गेले, पंढरपुराला जायला किती वेळ लागतो? पंढरपुराला किती वेळ लागतो? 8 तास, बरोबर ना? आता रस्ता चांगला झालाय म्हणून 6.5-7 तास गाडी काढली, बाबा पंढरपूरला पोहोचू याचा नेम आहे का आम्हाला? गॅरंटी आहे? पंढरपूरला पोहोचायची गॅरंटी आहे का? आणि मग तिकडे नाही पोहोचलं तर काही पापी होता ना तो म्हणून पोहोचला नाही, हेही सांगायला मी मोकळं आहे. तो जर पापी होता तर त्याच्या पापाचा नाश कसा करायचा हे तू कधी सांगणार त्याला?
जबाबदारी आहे का नाही त्याची सांगण्याची, पण आजही तेच इकडे जा तिकडे जा, हे करा ते करा, जाऊ नये असं माझं म्हणणं अजिबात नाही. पण जाणाऱ्यांनी थेट अनुभव सांगितलाय का की याच्याने हे अशा प्रकारे आम्ही जाऊ शकतो. ज्ञानोबा तुकोबांच्या संप्रदायाचे आपण आहोत ना, त्यांच्या गळ्याची पवित्र माळा आपल्या गळ्यामध्ये आहे ना, मग त्या ज्ञानोबा तुकोबांचे पवित्र विचार आम्हाला कळले का? झाकली या घटीचा दिवा. हे फक्त आणि फक्त नामस्मरणाने होतं, ह्याच्यावरती आम्ही ठाम आहोत का? जर ठाम आहोत तर मग तरी आमची फिरती का थांबली नाही? आणि जर आम्ही म्हणतोय आम्हाला अनुभव आला, तर तो अनुभव समाजाला का सांगितला जात नाही? महाराष्ट्रामध्येच बोलतोय ना, महाराष्ट्र संतांची भूमी आहे ना. किती संत महाराष्ट्रामध्ये दादा होऊन गेले, तरीही महाराष्ट्राची ही अशी अवस्था का आहे? किती आज दिवसाला देव या विषयावरती अब्जावधी रुपयांची लढाई होत असेल, नाही का? नाही. मग आज हा भल्याचा मार्ग किती जणांना समजला? पण माझे बाबा म्हणायचे, चांगला विचार जर केला, चांगला जर विचार केला, म्हणजे सांगणाऱ्याने जर गोष्ट समजून सांगितली आणि ऐकणाऱ्याने जर समजून घेतली, विषय आणि विषयाचं प्रयोजन करणं अजिबात कठीण नाही. पण आम्ही बिघडलो. आम्ही आमच्या साधू संतांना च्या विचाराला जे पाठमोरे झालो, म्हणून आज आम्ही ओरिजिनल नामाला पाठमोरे आहेत. सांगायची फक्त गोष्ट एकच आहे, मार्ग भाऊ असंख्य आहेत, मार्ग भरपूर आहेत, भरपूर वाटा आहेत, पण तेवढा वेळ आमच्या जवळ आहे का? मैं तो नहीं मर सकता हे शिफारस पत्र आहे कोणाकडे का? हो, किती वर्ष जगणार, किती वर्ष जगणार माहिती आहे का? मग उपदला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, आणि तैसा काळ वागसे, तसा मापा लागलाय ना, तसा काळ मागे लागलाय की नाही लागलाय? तुम्ही बोललात मगाशी काळाची वाट लावता येते. मी तुम्हाला आजही सांगतो, काळाची वाट लावणारा मार्ग आजही अवेलेबल आहे. काळाची वाट लावणारा मार्ग आजही जवळजवळ आहे. परंपरा लागेल, जो मार्ग दादांनी स्वीकारला ना तो मार्ग स्वीकारावा लागेल. पण ज्यांना अनुभव आलाय त्यांनी अनुभव स्पष्टपणे सांगितला ना, तर लोकांना का कल्याशिवाय राहणार नाही हो, का कल्याशिवाय राहणार नाही. पण गांडू भडवे रण चढे मर्दो का बेहाल, आणि पतिव्रता भूक न मरे आणि पेढे खायची ना, अशा प्रकारे परिस्थिती झाली. हम डुबे तो डुबे यजमान को लेके डुबे, आधा हकीम जान खात्रे में, अशी अवस्था झालेली आहे. फक्त करत राहायचं, करा करा करा, होईल होईल. अरे कधी होईल, कधी होईल? विचारायला पाहिजे ना साधूला, का तुम्ही विचारत नाही? मुखी नाम हाती मोक्ष आयशी, साक्ष बहुतांची, आणि वैष्णवांचा माल खरा, तुरा तुरा वस्तुसी. कधी आम्हाला हे करायचं सांगा ना, विचारा. नसेल कशाल तर विचारा ना, का आम्ही विचारत नाही? आम्हाला घेणं देणं नाही, आलं का लक्षात? आम्हाला घेणं देणं नाही. मार्ग फास्ट पाहिजे, मार्ग क्विक पाहिजे. वाटा भरपूर आहे, वाटा असंख्य आहे. मग आपण ज्या वेळेला गाडीचा एक्सलेटर मारतो त्यावेळेला आधी आपण मॅप बघत नाही का, जायचंय तर कुठल्या मार्गाने जावं ते? कुठे किती ट्रॅफिक आहे बघत नाही आपण, कुठे खड्ड्याचा रोड आहे, नाही तो रोड बरोबर नाहीये, बरोबर आहे, तिथे गाडी अडकते. 2-5 किलोमीटर फिरून गेलं तरी चालेल. आलं का लक्षामध्ये? एव्हरेज तेवढाच भेटेल की मग तिथं चांगला एव्हरेज भेटेल. आलं का लक्षात? तिथं थोडासा वरचा रस्ता आहे, CNG गाडी आहे, चढणार नाही, नको थोडंसं वळून जाऊ. कशीही एवढी आम्हाला अक्कल आहे, ही एवढी अक्कल आम्हाला आहे ना. मग नेमका भगवंताकडे पोचायचा मार्ग काय? ज्याने मार्ग समजून घेतला, आलं का लक्षामध्ये, त्याची ही शेवटच्या घडीला ही अशा प्रकारे अवस्था होते, तो ह्या अशा प्रकारे जातो. त्याच्यामुळे हे आम्हाला समजून घ्यावं लागेल की ही जी साधू संतांची जी ही रीत आहे, ह्या रीतीने नेमका जाण्याचा मार्ग कोणाकडे आम्हाला वाटलं पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंड इल कर्म, पारुष तिला धर्मा धर्म, कास याने करे हे वर्म, म्हणून या श्रम वाटत असे. अरे बघा, देव देव करूनी शिणले माझे मन. किती तुकोबाला कष्ट झाले, किती ज्ञानोबाला कष्ट झाले. काहो हिंडता रानोरानी, भुसा संतांशी जाऊनी, न लगती सायास जावे वनांतरा, सुख्या येतो घरा नारायण, नाही का? नाही. तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, अरे देव जवळी असता जाशी अनातीर्था, मुकलासी आता म्हणे ज्ञान देव. काय ज्ञानदेवाचं म्हणणं होतं, काय ज्ञानोबाचं म्हणणं होतं, आणि कसे आपण ह्याच्यामध्ये अटकलो? विचार करायची गरज आहे का नाहीये? खरंच मला सांगा बरं, पंढरपूरला जाऊन हा बेडा पार होणार आहे का?
आळंदीला जाऊन हा बेडा पार होणार आहे का? खरं बोला, खरं. किती जातात आळंदीला आणि किती जातात पंढरपुराला? का हो? हे सुटलं का? हे सुटलं? ज्ञानबाची मेघ कळाली. आजही माझे बाबा म्हणतात पंढरपूरला जाऊन तिथे माळी मिळतात, आळंदीला जाऊन तिथे महाराज मिळतील. हा, पण उद्धाराचा मार्ग जो आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, तो उद्धाराचा मार्ग सांगणारे जे आहे तिथे मिळू शकणार नाही. ते मार्ग सांगणारे फक्त आणि फक्त साधू संत आहे. आणि तो साधू संत म्हणजे 20व्या शतकातला वारकरी संप्रदायाचा ढाण्यावा परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा. आज हा महात्माने कल्याण डोंबिवलीमध्ये आले. नुसतं कल्याण डोंबिवली नाही तर अख्खा महाराष्ट्र नवे नवे बाहेर जिथे जाता येईल तिथे महात्मा गेला. अशा आता किती जाणार आहेत बघा बरं, किती अशा प्रकारे जाणारे आहेत. तसंही आता भरपूर संप्रदाय वाढलेला आहे. आता फक्त जे आहेत तेवढ्यांना जरी टिकवले आणि ठिकाणावर तरी आणले तरी भरपूर मोठी गोष्ट आहे. आलं किती 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 काय काय होते. प्रत्येक भक्त आपलंच घेऊन बसलेला आहे. नाही परिणाम होऊ शकत. त्याच्यामुळे साधकांमध्ये संभ्रम होऊ शकतो. बाकीच्यांना तर काय नावच ठेवायला. पण परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा असे नव्हते. आलं का लक्षामध्ये? त्यांनी तशा प्रकारे बंडोबा किरोबा बाबांची कृपा सांगितली. कधी ते म्हटले नाही की बाबा मी गुरु आणि पडा माझ्या पाया. हा हा, आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, असा महात्मा भाग्यामध्ये आला पाहिजे. कसा? आता उपाय वनवसंतू, जशा प्रकारे वसंत ऋतू झाडांना पालवी फुटते तशा प्रकारे आतमध्ये परिणाम करून देणारा महात्मा भाग्यामध्ये आला पाहिजे. जो आज्ञेचा आहे वतंतू, आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या आणि ब्रह्मविद्या म्हणजे परंपरेचा महात्मा आला पाहिजे. ज्ञानोबाचं म्हणणं आहे हे सद्गुरुस्तवनामधली पहिली ओळ आहे. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अमूर्त म्हणजे ते चेतन आतमध्ये आहे आणि ते आतमध्ये सुप्त अवस्थेमध्ये आहे. तुमचं सुख तुमच्या आतमध्येच लपलेलं आहे आणि ते झाकून बसलेलं आहे. त्याच्यावरती दुःखाचा डोंगर. आणि त्या दुःखाचं मेन कारण म्हणजे मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या. तुम्हाला आता जे नाम झाले तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की हे शरीर मी आहे. ही सत्यता नाहीये. तुम्ही हे शरीर नाही आहात. हे शरीर ज्या सत्तेने चालते ती सत्ता देव आहे. त्या देवाचा आणि तुमचा संबंध एक आहे. तो देव जितका व्यापक आहे तितके तुम्ही व्यापक आहात. सुईच्या टोका इतकी सुद्धा जागा तुम्हाला सोडून नाही. अशा प्रकारचा अनुभव करून देणारा महात्मा भाग्यामध्ये यायला पाहिजे. आला का आमच्या भाग्यामध्ये? नुसता ह्याचा त्याचा उदो करून चालणार नाही. उदो आम्ही मच करतो पण अनुभव नाही करायचं. अनुभवाचा विषय आला की मग माणसं बरोबर साईडला होतात. नाही, फक्त करायचं असं नाहीये. आतमधलं चैतन्य प्रकट करून देणारा. आणि ते ज्यावेळी चैतन्य प्रकट होतं त्यावेळेला अष्टसात्विक भाव होता. आहे का? आहे अष्टसात्विक भावाचा विषय. किती ठिकाणी आहे अष्टसात्विक भावाचा विषय? विचार करा बरं. अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा. आणि ज्या वेळेला आतून ते चेतन प्रकट होतं, प्रगट गुह्य बोले, त्याचा परिणाम काय? विश्व ब्रह्मची केले. आजही होत. आणि ती ज्या वेळेला कारुण्यता प्रकट होते त्या कारुण्यतेने देहाचा विसर पडतो. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही, तुकाराम महाराज म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. सुख पाहिजे ना? कोणला सुख नकोय? जर पाहिजे असेल तर त्या नामाने देहाचा विसर पडावा लागेल. ज्या वेळेला त्या नामाने देहाचा विसर पडतो त्यावेळेला ती आतुन्नती कारुण्यता ज्या वेळेला प्रकट होते. कारुण्यता म्हणजे पाना. जिला लेकराचा पाना आलेला आहे ना, तो पाना म्हणजे ते कारुण्य ते लेकराचं आहे, पण ते मर्यादित आहे. ज्या वेळेला साधूच्या पोदाने ते चैतन्य प्रकट होतं त्यावेळेच्या खाणापुणा आणि त्यावेळेची गोष्ट. जशा प्रकारे डिलेव्हरी होते त्या डिलेव्हरीच्या वेळेला काय वेदना होते, पण ज्या वेळेला ती स्त्री त्या मुलाला जन्म देते आणि बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला ती त्या बाळा छातीवरती ठेवते, असो ऐसा कोठे आठवची नाही. आणि देहीच विधी भोगुदशा त्यावेळेला तिला काहीच आठवत नाही. सगळ्या डिलेव्हरीच्या काळात त्यावेळी असे सगळी पेन सगळं दुःख त्यावेळेला ती विसरून जाते. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य ते बोलत ना. ऐसा ज्याचा अनुभव, हा अनुभव नुसती म्हणामणी नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे आणि पाप नाशे दर्शने. आलं का लक्षामध्ये? आम्ही माझं नाव घेत बसलो.
आम्ही नावं घेत बसलो, नावं. देवाचं नाव घेतल्याने सत्कर्म होतं आणि देवाचं नाम घेतल्याने जन्ममरण टळतं. आताच बाबा बोलले, रामाला पण वाटला, राम गेला आणि टाकला दगड, बरोबर का नाही? तरला का? तरला? राम 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 बोलून कसं काय तरेल, हा माझा प्रश्न आहे. राम राम बोलून तरेल कसा काय दगड हा? आम्ही रामकृष्ण हरी फक्त बोलत बसलो. आलं का लक्षामध्ये? राम कृष्ण हरी इथं ठेवलेली नाव आहे. राम कृष्ण हरी ठेवलेली नाव जशा प्रकारे कुणाल किंवा तुम्हाला ठेवलेली नाव आहे. नाम जे आहे, नाम हे गुरुच्या मुखातून वदवून घ्यावं लागतं. मोठके गुरु मुखे उरजित दिसे, म्हणून ज्ञानोबाला निवृत्तीनाथ, रामाला वशिष्ठ आणि कृष्णाला संदीपनी ऋषी. ह्यासाठी ही गुरु शिष्याची परंपरा आपल्या भारत देशाला लाभली. फक्त जर वैखरीने जर परमार्थ जर असता तर मग ह्या परंपरेची आम्हाला गरज काय असती? सांगा ना, या परंपरेची आम्हाला गरज काय असती? आलं का लक्षामध्ये? म्हणून परंपरा महत्वाची. परंपरा म्हणजे काय? परंपरा म्हणजे म्हणामणीचा विषय नाही. आला बाबा आणि गेला बाबा आणि काय. बाबाला परंपरा विचारली पाहिजे, तुझी परंपरा काय? ज्ञानोबाची परंपरा आदिनाथापासून, तुकोबाची परंपरा आदिनाथापासून. आमची परंपरा विचार केला कधी? आमची परंपरा, माझी परंपरा सांगतो. जो निर्गुण निराभास, जेतून उद्भव शब्द ब्रह्मास, आदि नारायण म्हणतीचास, जो सर्वांचा आद्य गुरु, ब्रह्मा तयाचा अनुग्रह तू, ब्रह्मा अत्री सोपदेशेषु, अत्री पाद प्रसादा अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. तुम्ही म्हणतात ना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांच्या, त्या आदिनाथाने हंसाचं रूप घेऊन ती गोष्ट ब्रह्मदेवाला सांगितली. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पत्ती केली. नंतर ही गोष्ट ब्रह्मदेवाने आत्री मुनींना सांगितली. आत्री मुनींनी ही गोष्ट कोणाला सांगितली? दत्तगुरूंना सांगितली. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मूळ पुरुष. म्हणून श्रीपाद बाबा सांगायचे, सगळ्यांना विसरला तरी चालेल पण दत्तगुरूंना विसरता कामा नाहीये. कारण आपला संप्रदाय हा दत्तगुरूंचा संप्रदाय. मी तुम्हाला सांगतो आई, जो कोण आपला संप्रदाय आहे, जो माझा जो संप्रदाय आहे, जो बाबांचा संप्रदाय आहे, हा दत्तगुरूंचा संप्रदाय आहे. दत्तगुरूंपासून ही गोष्ट कळली. नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, किरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा. नाना बाबांपासून ही गोष्ट कळली. हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला त्यांचा अनुग्रह आहे. आपल्या या आई बसल्यात ना, या आईंच्या घरामध्ये बघा, ते चिंतन मारले, त्यांच्या घरामध्ये मला अनुग्रह आहे. आणि माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी 2021 साली हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज महाराज पाटील यांचा मला बोध आहे. असे अनुग्रह आहेत आणि असे बोध आहेत. किती शब्द तुम्हाला बाहेर ऐकायला मिळतात सांगा ना. हा, बहुशास्त्र धुंडाळीता वाढ आहे, त्याच्या निश्चयो एक तोही नसाळे, मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, आणि गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. फक्त आणि फक्त भ्रमंती चालू आहे. फक्त आणि फक्त सावळा गोंधळ आम्ही करायचं काम केलं बास. म्हणून आज महाराष्ट्र जरी असला तरी महाराष्ट्रामध्ये हे एवढं अज्ञान आहे. आज जबाबदारी नाही सांगणाऱ्या माणसांची. जबाबदारी नाहीये का? जबाबदारी आहे. आज हे व्यासपीठ आहे, असं व्यासपीठ नाहीये. पण तरी पण काय करणार, इतकं नाहीये. बहुत जन्मांची आशेला पुण्याची सामग्री, तरीच जीवाग्रे येईल नाम श्रीरामाचे. नाहीतर ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट कधी करू शकत नाही. ज्याने समजून घेतली त्यांचा अनुभव काय, देवाचा अनुभव काय, काय आई देवाचा अनुभव काय. आज एवढे वर्ष झाले ना आम्हाला, तीर्थाटन केले, भरपूर काय काय केले. अनुभव काय देवाचा? हरवलेली गाय सापडली, बोरवेलला पाणी लागलं, लेकीचं लगीन झालं लागलं, लेकीचा पाळणा हल्ला. आजही नवस चालू आहेत आमचे भरपूर. कोणाला नवस करायचा? जर तुम्हीच देव असाल तर, तुम्हीच देव आहात हा अनुभव करून देणारे आज किती आहेत? तुम्ही देव आहात, तुम्ही देव. देव कुठे गेला नाही, काळा पाण्याला. आमच्या बापाचे शब्द आहेत, परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचे शब्द आहेत, बरोबर ना. देव कुठे गेलाय का काळ्या पाण्याला? अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, जा सद्गुरु शरण, जा सद्गुरु शरण. अरे पण आता
3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, तरी आता पाळणा हलत नाहीये. मग तरी गप्पा बसतात का माणसं? गप्पा बसतात माणसं? हा, काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? कुजबूज होत नाही का? कुजबूज होत नाही? वाटत नाही इथे आम्हाला? वाटत नाही इथे आम्हाला? हा, बाबा म्हणतात बाबईला बोरं लावायची अक्कल आली, तुटलेलं नाळं कधी जोडण्याची अक्कल येईल. आईच्या उदरामध्ये भजन केलं करत होता. प्रत्येक माणूस भजनशील आहे. बाहेर पडला ना, तुटलं, बाहेर झालं, खंडन गेलं, आता म्हणतोय कसलं भजन आणि कसलं काय आणि कसलं काय. हे नाही म्हणे. आता इतकं खादडी चालू आहे की बोलून सोयी नाही. जन्मोनी केले सी काय, घालविले वय पोशिली काया, आणि खाऊनी दधी सुई काय. आता दधी 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 तू बी हे खातो का? तो हे खातो, तो काय खातो तो? हा, अजून दिवस आहेत खायचे नाही का? अजून दिवस आहेत खायचे. बरं, त्यात आमच्या पोरांनाही माळा घातल्या पाशिमे तरी यांच्या पोटात दुखतंय, तरी पोटात दुखतंय. आलं का लक्षामध्ये? जीव मारता म्हणजे जीव मारता. जीव मारतो का हो? जीव मारतो. आणि तुम्हीच बोलता जीव मरत नाही. हा, तर स्मशानभूमीमध्ये बोलतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीचे, तैसे ध्यान राहते स्वीकारायचे चैतन्य नाते. आलं का लक्षामध्ये? हे का माऊलीने सांगितलेलं आहे रे? हे का माऊलीने सांगितलंय? जरा समजून घे. समजूनच घेत नाही तर फक्त आणि फक्त वरवरच्या गोष्टी. आणि डीपमध्ये सांगायचा विचार केला तुम्ही, हे जे बोलताय हे कशासाठी बोलताय, काय सांगितलंय जरा समजून घ्या. नाही ते पुढे सांगायला गेलं की लगेच साईडला होता. भरपूर बघितलेलं आहे. सांगा ना, कळू नये? कळू नये? काय देवाचा अनुभव आहे? काय देवाचा अनुभव आहे? पोटातून उल्हासता, रंगी गाता बाई नाचता, अंतरी द्रवजाला चित्ता, ती अवस्था बाह्य दिसे. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उबिली गुडी, आत्मानुभव सुखाची गोडी, धीनयनी रोकडी प्रवाहे. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा या 20व्या शतकामध्ये होऊन गेले, म्हणून आज हे शब्द तुम्हाला माझ्या मुखातून ऐकायला मिळतात, तर कदापि ऐकायला मिळाले नसते. धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. नामयाची जना थोर, ती भावाने होती विभोर, तिला गुरु न केली आवरी वयान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. सखयानंदाची शांता माई, तिने अवस्थेत विदेही, तिने भवभवासी दुरी तिली वयान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. ज्ञानोबाची बहीण धाकुटी, तिने उन्मनित मारली उडी, मुद्रा लावली खेचरी वयान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. श्रीपाद बाबा चरणीचा रज, रामदास बाबा चरणीचा रज, तुम्ही ऐका हो सुरवर, ही सहज समाधी खरी वयान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. अशा प्रकारचे महात्मे आमच्या भाग्यामध्ये येणं गरजेचं आहे. कशासाठी केला हवा परमार्थ? आता बघा, आता माऊलींनी ही एक बाजू तर सांगितली, आता पुढे मग आम्ही करतो त्याचं काय? स्पष्टपणे बोलतात, हे नाही, हे त्यांचं वेगळं आहे, आमचं वेगळं आहे. त्यांचा आनंद संप्रदाय, आमचा वारकरी संप्रदाय कुठून आले हेच, हे बोलणंच कुठून आलं हेच कळत नाही. म्हणून ज्ञानोबाला परंपरा, तुकोबाला परंपरा, तुमची परंपरा तर सांगा ना. बरं, नसेल परंपरा, अनुभव तर कमीत कमी सांगा. तर फक्त ज्ञानोबाची, फक्त ज्ञानेश्वरीची पारायण करायची. ज्ञानेश्वरीची पारायण करा, सकाळी लवकर उठा, काकडा आरती करा, संध्याकाळी हरोपाठ करा, फक्त करत राहा बास. आणि परिणाम 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 नको का? परिणाम नको? नुसते गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून चालणार नाही. भगवंताला काय आवडतंय ना, हे पूर्णपणे ऐकलं पाहिजे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिला, आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. ह्याचा अर्थ काय फक्त माळच घालायची का? एवढं हेच फक्त भगवंताला आवडतंय का? अजिबात नाही. भगवंताला काय आवडतंय?
आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, हृदयी कवळा वैष्णवांचा तुळशी माळ. काय त्याला आवडतंय? अखंड जो जप चालू आहे, धरी रे मना तू विश्वास या नामी, अखंड राम नामी प्रेम धरी, जप करी ऐसा अखंड खंडेना, आणि निषेधिनी मना होय जागा. अशा प्रकारे जपाला सन्मुख झालं पाहिजे. ती सन्मुख झाल्यानंतर आतमध्ये जो कळवळा उत्पन्न होतो, तशा प्रकारे भजन करणारा देवाला आवडतो. मग आता आम्ही देवाला आवडतो ते करतो का आम्हाला आवडतंय ते करतो? आधी सांगा बरं तुम्ही आई, काय केलं करतोय आम्ही? देवाला आवडतंय ते करतोय का आम्हाला आवडतं ते करतोय? विचार करा. आजपर्यंत आम्ही ना फक्त आम्हाला जे आवडतोय ना तेच करत बसलेलोय, बाकी काही नाही. साधू संतांच्या विचारांशी आम्हाला काही घेणं देणं नाही. मी म्हणत नाही तुमचा मार्ग खोटा आहे किंवा काय, तो जाईल का नाही जाईल, पण तेवढा वेळ आहे का? तेवढा वेळ आहे? एकदम क्विक पाहिजे ना आम्हाला, सगळ्या गोष्टी आम्हाला क्विक पाहिजेत. मग तेवढा आमच्याकडे वेळ आहे का? तेवढा वेळ आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे एकदम सोपी वाट पाहिजे, आणि सोपी वाट ही फक्त आणि फक्त नामाची वाट आहे. नामाला सोडून कलियुगामध्ये दुसरा फास्ट मार्ग नाही. आणि जरी असेल तरी सांगणारा आजपर्यंत कोणी आलेला नाही, कारण नाहीच आहे. भले भले बोलून गेले, भले भले संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, निवडून काढिले सार, ते हे विठोबाचे नाम, सकळ पापा करी भस्म. आहे का? आहे असा पापांची वाट लावणारा फक्त आणि फक्त एक, ते म्हणजे नाम. मग आता आजपर्यंत आम्ही केलं त्याचं काय? स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. बघा आता हे रस्ते जे आहेत, हे रस्ते मला तरी वाटतंय हे अर्जुनाने विचारले असतील श्रीकृष्णाला. हा, अर्जुनाने हे श्रीकृष्णाला विचारलं असेल, जे मी तुम्हाला सांगतोय ते, जे तुम्हाला आज बोलतोय ना, हे श्रीकृष्ण अर्जुन हा संवाद आहे, ही मनमानी नाहीये. हा मागून आलेले सगळे विषय आहेत. हे वशिष्ठाने सुद्धा रामाला सांगितलं असणार, हे सांदीपनी ऋषीने सुद्धा कृष्णाला सांगितलं असणार. ते बाकीच्या मार्गांचं काय? प्रतिमेचा विषय आता नाही, पूर्वीपासून आहे भरपूर, पण माणसं फक्त प्रतिमेच्या मागे लागलेली आहेत. सांगून सांगून येडा झाला ज्ञानोबा, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझा निर्दैवा देईल काय. अष्टोत्तर तीर्थ जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भुवनी नांदत असे. हृदय साईला ठेवलं आणि आम्ही काय करतोय? अरे देवाजवळ असतात अशी अनातीर्था मुकला असे आता म्हणे ज्ञानदेव. लक्षात घ्या. तरी पण बघा आता तुमचा समज दूर व्हावा म्हणून सांगतोय. आतापर्यंत जे काही आम्ही देवदेव केलं आणि आम्ही इकडे तिकडे हिंडत राहिलो. लक्षात घ्या, देवाच्या जवळ जाणं म्हणजे अंतर्मुख होणं. हृदयामध्ये देवे ना, आतमध्ये हे नरा आत बघ जरा, साधूला शरण जा आणि आतमध्ये कसं जायचंय ती रीत समजून घ्या. ती रीत जर तुम्ही समजली नसेल आणि ते सोडून जर तुमचं म्हणणं आहे आम्ही परमार्थ करतोय, ते जे तुम्ही आजपर्यंत केलेले ते परमार्थ नाही, त्याला सत्कर्म असं म्हणतात. ते सत्कर्म केल्याने पुण्य होतं. ते सत्कर्म केल्याने पुण्य होतं आणि त्या पुण्याने स्वर्गामध्ये जाता येतं. आलं का लक्षामध्ये? ते पुण्य जर पापापेक्षा जर वरचढ असेल तर, पण तुम्ही किती पापी ते तुम्हाला पण माहिती नाही, ते तुम्ही सोडूनच द्या. पण जरी यदाकदाचित गेलात, मग जेव्हा पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका, परत मृत्यू लोकाला यावं लागेल. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत, एकदा पुण्य संपलं की जशा प्रकारे वेश्या अवस्था करते ना, जैसे वेश्या भोगो कवणू वेचे, मग तिथं दार पण चढायचं नाहीये. आलं? ती दीक्षितांची जशा प्रकारे ते दरिद्र प्रकार असतो ना, तसा प्रकार वरती मग होतो. लक्षात घ्या. स्वर्गवासी पुण्यवान, इकडे जा तिकडे जा, समाजाला फक्त भटकांती करायला लावतायत ना. कशासाठी करायला लावतायत? पुण्यासाठी. अरे सांगण्याला तरी गोष्ट कळावी रे, कळावी. काय ते ग्रंथ आहेत आणि काय ते ग्रंथ सांगतात आणि काय आम्ही त्यांचा भेदाचा विषय मांडत बसतोय ते कळत नाही रे. अंतर्मुक्तेचा मार्ग समाजाला सांगा. आलं का लक्षामध्ये? काय अवस्था चालू आहे सध्या? ऍक्सिडेंट होऊन किती मरतात, कोण कुठं पोचेल आणि काय कुठं जाईल. आलं का लक्षामध्ये? काय लोकांना उगाच भरकटत लावताय? सांगा ना. किती इझी मार्ग आहे. हा, तरी पण आम्हाला दगडाच्या तीर्थ आणि पाण्याचं पाषाण हे करून सुद्धा आमच्या डोक्यामध्ये शिरत नाहीये. सांगा बरं. चुकतोय आमचं तरी कळत नाहीये. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, काय त्यांना खाली यायचंय आणि तुम्ही वरती चालले.
ठिकाणावरती आहे का आम्ही विचार करायचा? आलं सगळं आमचं चुकतंय, सांगणार कोण? पापात्मक हे पापे नरका जायचे, पाप केलं कुठे जावं लागतं सांगायची गरज नाही. माते जेणे पावजे ते शुद्ध पुण्य, परंपरेला जर शरण गेलात, जो मार्ग आपल्या दादांनी स्वीकारलेला आहे, तर दादांच्या मार्गाने जर तुम्ही गेलात, स्पष्टपणे बोलतो मी, दादांच्या मार्गाने जर तुम्ही गेलात, आजही जन्ममरण टळतं, आजही मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे ह्याची ओळख होते, आजही आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आजही होते. तुमच्या जवळ सुख नाही, कारण तुमच्या जवळ तो सुखाचा मार्ग नाही. लक्षात घ्या. अजून पुढे ते सांगतात, थकला नाही ज्ञानोबा, तोंडामध्ये रक्त येईपर्यंत अर्जुनाला सांगत होता. आलं का लक्षामध्ये? नाही तुमच्याला नाही तुम्हाला करणार काय आईचं काळीज असतं ते. किती आई सांगत असते, आई आजही मला सांगते, तू हे केलं का, तू असं केलं का, अरे काय कटकट करते. पण हे लक्षामध्ये येत नाही. जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत मागे कटकट करणारे आहेत. ही कटकट आमच्या भाग्यामध्ये आली, आम्ही त्यांचं ऐकलंय, आजही ऐकतोय. म्हणून म्हणतोय, जर हे नसते आले भाग्यामध्ये तर काय मोत झाली असती. आजही हे आमचं जीवन आहे. बाकी बऱ्याच साऱ्या गोष्टी आम्ही करत असू, पण फक्त आणि फक्त आता या गोष्टीसाठी. तुकाराम महाराजांनी सांगायचं, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आम्ही तर त्याच्याही लायकीचे नाही आहोत. आम्ही मरेपर्यंत जरी हे सांगितलं ना तरी आम्ही त्यांच्या उतराईतून होऊ शकत नाही. काय उतराई होण्या कवना गुणे, कारण जन्मा नाही येणे ऐसे केले. लक्षात घ्या. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मंदा जिनोपी माम. 9वा अध्याय 25वा श्लोक. अथवा पितरांची व्रते. म्हणजे पहिले ते काय म्हणतात, यांती देवव्रता देवान. देवांचं जर करत बसले, देवांचं करत बसले, देवापर्यंत पोहोचणार. कोण बोलतोय? कोण बोलतोय? श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. काय सांगतोय? देवांचं जर करत बसणार देवांपर्यंत पोचाल. पितृज्ञांती पितृव्रता. पितरांचं जर करत बसाल, अथवा पितरांची व्रते वाहती जयाची या चित्ते जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी. वासना पितरांकडे जाणार आणि पितरांपर्यंत पोहोचणार, देवापर्यंत पोहोचणार नाही, पितरांपर्यंत पोहोचणार. भूतानी यांती भूतेज्या. भूत आणि पिशाचांचं जर काय करत असाल, त्या काय त्यात वेगळ्या काहीतरी त्या विद्या, गेल्यानंतर मरायच्या वेळेला त्यांची अशी अवस्था होते, मी ऐकलंय. ह्याच्यामध्ये पण लिहिले काही ग्रंथामध्ये वगैरे. त्यावेळी तर होतेच होते, आणि शरीर गेल्यानंतर सुद्धा ते तिकडेच जातात. ज्ञानोबाचं म्हणणं आहे, भूत पिशाचांचं केलं त्यांच्यापर्यंत जाणार. आणि यांती मध्या जिनोपी माम. तू जर माझा जर मार्ग स्वीकारला तर माझ्यापर्यंत येणार. आणि भगवंताचा जर मार्ग स्वीकारला, परंपरेचा जर मार्ग स्वीकारला, तुम्हाला अनुभव येईल. आणि आता इथं तुम्ही पीठ तर ठेवालच ना, पीठ ठेवाल ना 13व्याला, रातीला परवा बरोबर ना. बघा आजही पुरावे ज्या वेळेला साधत जातो, बाकीच्यांची मी काय बोलत नाही, पण ज्या वेळेला साधत जातो आमचे बाबा पण नेहमी म्हणतात, बघा तिथे काय खानाखुणा उमटतात का, बघा आई परवा काय खानाखुणा उमटतात का, बघा नंतर खोलून 13व्याच्या दिवशी बघा काय खानाखुणा उमटतात का. नसेल उमटत तर ऐका, तरी पण जर स्वीकारलं नसेल त्यांनी. आलं का लक्षामध्ये? हे मार्ग नाहीये. पटतंय का? नाही आम्हाला पटू शकत. कारण भेदाचे जे मार्ग आहेत ना, हे भेदाचे मार्ग जेवढे आमच्या डोक्यामध्ये घुसवलेले आहेत ना, की हा जो भल्याचा मार्ग आहे ना, हे ते म्हणतात ना, ते बाबा आमचे सांगायचे की ते रेघोटलेले ना, रेघोट्याला नाही चालत आता त्या पाट्या. आलं का? ते एकदम क्लीन पाटी पाहिजे, क्लीन पाटी. आणि ह्या तुम्ही किती पुसा, ते फळ्यावरती लिहायचे ते काही असाच मार्कर, ते पुसणारे असतात, पण काही एकदम हार्ड मार्कर असतात. चुकून जर त्या परमनंट मार्करने जर लिहिलं ना, तर तिने कुठेही केसा ते बोर्डाची वाट लावून टाकतात. तशा प्रकारे आमच्या या बोर्डाची आता वाट लागलेली आहे. आता तुम्ही कितीही काही सांगा, माणसं मरतील पण माणसं समजून घेणार नाही. म्हणून मी ब्रह्मनाम श्रद्धा साणून की जो धंदा. बघा तरी मी तुम्हाला अजून पुढे सांगतो. माऊली सांगतात, तुम्हाला असं काय वाटेल ह्याने असं केलं तसं केलं, आणि आता भ्रमंती भरपूर आहे, त्या सापेक्ष उपाध्या पण आता भरपूर लाभल्या जात आहेत. त्याच्याविषयी मी काही बोलू शकत नाही, कारण तुम्हाला ते आवडतं पण भरपूर. माझं काही त्याविषयी म्हणणं नाही. प्रत्येकाने आपापलं करावं आणि त्यानुसार त्याने तशा प्रकारे करावं. ते ज्याचं त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचा प्रश्न आहे. माझा ओवी, माझा साधू आणि मी, ह्याच्या पलीकडे मला काही सुचत नाही, आणि ह्याच्या पलीकडे मला काय बोलायचं पण नाही, आणि मला कोणालाही पर्सनली बोट लावायचं नाही. माझ्या साधूचा जो विषय आहे तो अखंड आहे. मार्ग आजही तशाच्या तसा आहे. 17व्या अध्यायामध्ये ते शेवटी सांगतात, अश्रद्धया उत्तम दप्तम तपसतम कुतम, असा तो श्लोक आहे.
त्यामध्ये सांगतात, म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडवणे की तो धंदा तो सिनू असू निसता दृष्टा दृष्टी तो. आलं का लक्षामध्ये? म्हणजे तिथे ते खाली सांगतात, जर तुम्ही पृथ्वी खरेदी केली, आता पृथ्वी खरेदी करायची आपली लायकी नाहीये, आपण थोडस जरा ते डिपेंडंटली घेऊ, म्हणजे तुमचा फक्त आपण बघू. तुमच्या जरी आज नावावर जितकी जमीन आहे ना, जितकी जमीन, जितकं फ्लॅट, गाडी बिडी जे काय तुमच्या नावावरती आहे, ते सगळं जरी दान केलं तरी काही नाही, नाम जर घेतलं नाही तर नरकालाच जावं लागेल. ते काही आहेत ना, अंगठ्यावरती असे उभे बसलेले, अंगठ्यावरती उभे जरी राहिले आणि तरी मरण आलं, नरकाला जावं लागेल. अजून तुम्हाला स्पेसिफिकली सांगतोय, पंढरपुराच्या पांडुरंगाला असा वेडा घालून जरी बसले, हा, तरी मुक्ताई नामदेवाला म्हणत होती, अरे उसाचे शेजारी एरंडाचे झाड, तरी काय चिपाडे घोड होती सांगणारे. हा, कारे अहंकार गेला नाही. हा, एवढा देव जवळ असून सुद्धा का गेला नाही रे? कारण अहंकार जाण्याची ती रीतच नाहीये. अहंकार काय मूर्तीपाशी जाऊन जाणार आहे का? अहो, ही प्रतिमा आहे. माणसं प्रतिमेच्या मागे लागली, माणसं उपाध्याच्या मागे लागली आणि देव पाठमोऱ्याला, आणि देवाला पाठमोरे झाली, आणि देव झाला पाठमोरा, आणि नसती विघ्न येती घरात. म्हणून आमच्या घरात आजही ती विघ्न आहे. जर आपण देवाला शरण गेलो, जर आपण परंपरेला जर आपण शरण गेलो, तर आज सुद्धा यांती मध्या जिनोपी मान, भगवंताशी झाल्याशिवाय, भगवंताशी एकरूप झाल्याशिवाय राहता येत नाही. मग तो मार्ग काय आहे? आलं का लक्षामध्ये? आम्ही आमच्या मुलींची लग्न लावतो ना, लग्न लावण्यापूर्वी आता मुलगी वयामध्ये आली, बरोबर ना, मग आपण मुलीला दाखवतो की नाही? मग आता मुलीला कितव्या वयात दाखवायला पाहिजे? असा काय नियम आहे का? 21व्या वर्षात दाखवली पाहिजे का 25व्या वर्षात दाखवली पाहिजे, असा काय नियम आहे? मग मुलीला केव्हा दाखवतात? मुलीला केव्हा दाखवतात? ज्या वेळेला तिचं यंदा कर्तव्य आहे त्याच वेळेला दाखवतात. आता मुलीचं लग्न करायचंय, बरोबर ना, चौघांना दाखवतात. वाटतंय की नाही आता आपल्या लेकीचं लग्न व्हावं म्हणून दाखवतात ना. आलं का लक्षामध्ये? किती भल्या भल्यांचे आता काजू बदाम संपून गेलेले तरी जुळत नाहीये. समजतंय का मी काय बोलतोय ते? आणि ही सगळी जवळची आहेत, माझ्या लांबची मंडळी नाहीये, पण पटकन माझ्या डोक्यात येत आहे ते. कुठलं काही पाठ घेऊन आलेलो नाहीये मी, सगळी जवळची मंडळी आहेत. हे आले बघून आले, ते आले बघून, जुळतच नाहीये. काजू बदाम संपली आमची तरी जुळत नाहीये. आलं का लक्षामध्ये? तशा प्रकारे आहे. आलं का लक्षामध्ये? काय दृष्टा दृष्टी तो फक्त बघाबघीचा विषय येतो, फक्त बघाबघी होते पण जुळत नाही. जुळावं असं जर वाटत असेल तर परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा आपल्या पंडितदादांचा मार्ग स्वीकारावा लागेल, दुसरा काही पर्याय नाही. मग काय आहे मार्ग? सांगा मग आता आम्हाला मार्ग काय आहे? मार्ग ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू महात्मा भागात येणं महत्वाचं आहे. कसा महात्मा? त्याच्या स्पर्शाने, शब्दाने आणि दृष्टीने आज मला जे चैतन्य आहे मगाशी म्हटलं ते प्रकट करण्याची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये पाहिजे. असा येडा गबाळाचा नाही. आलं का लक्षामध्ये? नाहीतर आला केला गुरु, गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्य नदीला मासे धरी, अशा प्रकारे परिस्थिती चालू आहे. करा माझ्या गुरु, पडा माझ्या पाया आणि द्या मला दक्षिणा, अशा प्रकारचा नाही पाहिजे. तशा प्रकारचा परंपरेगत महात्मा पाहिजे. बरोबर आहे का नाही? हा, जोपर्यंत आपल्या या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपल्याला नाव आहे. एकदा का श्वास गेला आपल्याला काय आपल्याला काय म्हणणार? बॉडी. बरोबर का नाही? मग नाव कोणामुळे आहे? तो साक्षी जोपर्यंत आहे. मग ते भजन कसलं आहे? काय हो, जायचंही भजन घडलं पाहिजे ना. परा पश्यंती मध्यमा वैखरी, फक्त हे म्हणतात हा, अनिल वाच्य ते वाच्य, वाचे वदावे. हा, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. 3-3 तास माणसं एका जागेवरती बसतात, पण प्रचितीला नाहीये. जाऊन विचारा ना गुरुला, जाऊन विचारा गुरुला, का मला असा अनुभव येत नाहीये ते. तर द्या 2 ठेवून. त्यांचा उदो चालू आहे. काय बोलायचं? अनुभव पाहिजे. आलं का लक्षामध्ये? मी तुम्हाला सांगतो, 2दा मॅक्स टू मॅक्स 2दा पेशंट मला चान्स देतो, तिसऱ्यांदा तो मला सांगत येतो तो दुसऱ्या डॉक्टरच्या दारामध्ये जातो, आणि ते तुम्हीच आहात. वाटतंय तुम्हाला 2दा गेलं फरकच पडत नाही ना. त्या डॉक्टरांना मला गुणच येत नाही, मी ह्याच्याकडे जातो. नाही हा तुमचा अनुभव? तर दत्तगुरूने 24 केले. आलं का लक्षामध्ये? आणि ह्याने दुसरा गुरु नाही म्हणतो व्यभिचार आहे. व्यभिचार म्हणजे नेमकी काय तुम्हाला सांगतो. ऐसे
माती जाणी जे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे येतं भेदू काही देखील तरी व्यभिचार येतो. ज्या भक्तीमध्ये भजणारा आणि ज्याला भजतोय याचं ऐक्य होत नाही. देव आणि तुम्ही एक आहात. हे देव आणि जे तुम्ही किंवा ब्रह्म आणि जीव ह्यांचं जीव ब्रह्माचं ऐक्य जो करून देत नाही ती भक्ती असू शकत नाही. तो फक्त आणि फक्त सत्कर्म असेल किंवा फार फार तुमचा भ्रम, ह्याच्या पलीकडे नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुम्ही सगळे आहात. जर श्वास गेला की सगळं संपलं. मग आधी ज्या वेळेला आपण देव ठेवतो त्यावेळी नाम घडलं पाहिजे ना. मग आधी जातो श्वास, मग आधी जाते वैखरी आणि मग जातो तो प्राण. मग भजन श्वासाचं पाहिजे का वैखरीचं पाहिजे? भजन श्वासाचं पाहिजे का वैखरीचं पाहिजे? श्वास श्वासे मारू हाका होतील चुका म्हणूनी म्हणजे वैखरीने म्हटलं तर चुका होतील. नाही लक्षामध्ये येते. परापशंती वदेमान वैखरी या चारी वाण्या भगवंताला कळत नाही. भगवंताला कळते ती अनिर्वाच्य वाणी. त्या अनिर्वाच्य वाणीने तुम्ही तुमच्याशी एकरूप होऊ शकता. बस. माझे सुख मज लाविले डोळा. तुमचं सुख तुमच्या पदरामध्ये येतं. देव आणि तुम्ही वेगळे नाही आहात. तुम्हीच ती गोष्ट आहात. साधूला शरण जा आणि त्याचा अनुभव करून घ्या. काही कठीण नाही. पण काय माहिती कसा हा भ्रम एवढा पसरला मार्केटमध्ये. हे आधीपासून कुठून काय कसं झालं काहीच कळेल ना. इतका हा सोपा विषय पण काय एवढं कठीण करून ठेवलंय सांगा ना. अनुभव काय येतो मग? ह्या वेळेला तशा प्रकारे तुम्ही नामस्मरण कराल. तैसे स्मरते निरादरे सबाय सात्विके भरे सर्व कठीणपण बिरे अहम भावाचे विषयांचा विसर पडे इंद्रियाची दसमस मोडे मनाची गडी गडे हृदया माझी. ही अशा प्रकारची लक्षणे याला अष्टसात्विक भाव म्हणतात. तेथे एक विश्व एक आपण ऐसे आळू माळू होते जे तुझे पण. अर्जुन म्हणतोय अर्जुन खरंच देवा मला वाटत होतं की मी वेगळा देव वेगळा आणि विश्व वेगळं. बघा दुःखाचं कारण भ्रमाचं कारण म्हणजे मी कोणतरी वेगळा आणि देव कोणतरी वेगळा. एक नंबरचं दुःखाचं कारण नाही आणि एक नंबरचा भेद आहे. तुम्ही आणि देव वेगळे असू शकत नाही. मरायची वेळ आली मरायच्या अगोदर समजून घ्या. कधी जाल सांगता येत नाही. उद्याही मरण येऊ शकतं. मी 30 वर्षाचा आहे विसरून जा राजा. काळाला कोणाची दया येत नाही. तो म्हाताऱ्यांच्या मागे आहे आणि तरुणांच्या मागे नाही असा अजिबात नाही. आणि जर आई जर समजूनच जर घेतलं तर उद्या परवा येणारं मरण काय आजवरती येऊन ठेपणार आहे का? साधी 3-4 वर्षापासून हे माझ्याकडून बोलवून घेतात. 4 वर्ष झाली आहे. बरं मेलो नाही, बरं मला उचललं नाही त्यांनी तुझं तर काम संपलं म्हणून. का समजून घेत नाही तेच गोष्ट आहे. कारण आम्हाला अजून आमचंच भरपूर करायचं. आलं का लक्षात? तसं अर्जुनाचं नव्हतं आणि समजून घेतलं म्हणून त्याच्यावरती परिणाम झाला. तेथे एक विश्व एक आपण ऐसे आळू माळू होते जे तुझे पण तेही आटून गेले अंतःकरण. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे त्या आत्म्याला आडवे आले. त्यांचं आवरण आलं. ते मल विक्षेप आणि आवरण याच्यामुळे आम्हाला मी वेगळा देव वेगळा आणि विश्व वागायला लागलं. नामस्मरणाने या अंतःकरण चतुष्टयाची आठवणी ज्या वेळेला होते त्यावेळेला ही प्रचिती येते. मला खरंच वाटत होतं देवा तू वेगळा आणि मी वेगळा आणि विश्व वेगळं आहे. आता तू जितका व्यापक आहे तितका मी व्यापक हो मला तू करून ठेवलेला आहे. त्याच्या खाणाखुणा आहे. उदयलेनी सुद्धा करे जैसा भरलाती समुद्र बरे तैसे वेळोवेळा उर्मी बरे उचंबाईता असे. ज्या वेळेला समुद्र ज्या वेळेला पौर्णिमेच्या चंद्राला बघतो त्यावेळेला त्याला जशा प्रकारे जशा प्रकारे ज्याला उर्म्या येतात जशा प्रकारे ज्यावेळी लाटा येतात. लाटा उसळती प्रेमाच्या आणि पूर आला आनंदाचा. तशा प्रकारे ती स्थिती त्या साधकाची होते. सात्विका बरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भितरी वाहताती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्पुटी धरून निराळे. हे ऐकताय का? हे कधी तुम्ही ऐकलंय का? हे अभंग सगळे साईडला करून ठेवले. हे नाहीच आहे. 2000 सालपासून माळकरी आहे मी. हे आता कुठेतरी 5-7 वर्षापासून यांच्या मागे लागून कुठे आहे हे कुठेतरी मी ऐकलं. कुठे ऐकाय सांगा बरं. सगळं साईडला करून ठेवलं. हे काही हे ओव्या वगैरे ना माणसं फक्त पारायण करतात आणि त्यांना जे आवड तेवढे तशा प्रकारे साधू संतांचं वर्णन करतात. पास हे वर्णन करण्यासाठी आहे का अनुभव करण्यासाठी आहे? आणि ज्या वेळेला तुम्ही अनुभव कराल त्यावेळेच्या या गाणागुणा आहे. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी. ज्या वेळेला हे 8 भाव उत्पन्न होतात स्तंभ स्वेद रोमांच स्वरभेद वेपतू वैवर्ण्य अश्रू आणि प्रलय. शेवटचा भाव म्हणजे देहाचा विसर पडणे.
प्रेत रूप झाला पुरुष शरीराचा भाव आणि लक्षेला ठाव स्मशानीचा, अशा प्रकारे ती अवस्था होते. आलं का लक्षामध्ये? याची झाली ना, याची काय त्याची दशा याची त्यालाच माहिती आहे ती. आलं का लक्षामध्ये? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल तो बहु दुध जरी झाला म्हैशी गाई, तरी काय होईल काम देणू होण्याचा हा मार्ग आहे. आलं का लक्षामध्ये? बाकी काय नाही. तुमच्या मुखातून येणारा शब्द सुद्धा खरा ठरतो. हे तुमच्या साधूचे उपकार आहेत. आलं का लक्षामध्ये? पण त्यासाठी ह्या अशा प्रकारच्या खाणाखुणा उमटाव्या लागतील. ज्या वेळेला जीवशिवाचं ऐक्य होतं, चित्त चैतन्याची पडता मिठी, लिंग देहाच्या सुतता गाठी, नेत्री अश्रूंचा पुर दाटी आणि रोमांच उठी सर्वांगी. देहात जी जडत्व पण आहे, जे शेवटी आडवं येतं, ते आधीच घालवायचं व्यवस्थित असताना. आलं का लक्षामध्ये? ते बाबांनी केलं, त्याच्यासाठी हा सगळा अट्टा असे. आधी सगळं घ्यायचं, मग नंतर चांगलं मरता येतं, नामाने मरता येतं. त्याच्या पलीकडे सांगतो, जन्ममरणी भानगडच तुम्हाला राहत नाही. निरंजनी आम्ही बांधी आले घर, निर्गुण निरंतर राहील असे. आलं का लक्षामध्ये? किंवा निर्गुणी येणे, निराकार जाणे आणि सदा माझे राहणे. आता तुम्हाला जन्ममरणी भानगड नाही, सदा माझे राहणे निरंजनी. ज्या वेळेला हे त्या वेळेला बोलायचं, ज्या वेळेला ही अशा प्रकारे नामाने प्रचिती येते. आणि ज्याला ही प्रचिती येते तो अशा प्रकारे देह ठेवतो का झाकली या घटीचा दिवा. जशा प्रकारे मी मगाशी सांगितलं, दिव्यावरती घट ठेवल्यानंतर दिवा विसतो. कसा विसतो हे कळत नाही. कशा प्रकारे हा गेलाय की नाही गेलाय हे जायच्या वेळेला ही अशा प्रकारे अवस्था येते. आणि हे त्यालाच येते जो नामाला अखंड सन्मुख आहे. म्हणजे जे अखंड जे नाम चालू आहे, त्या नामाला सन्मुख व्हायची रीत ज्याने साधूच्या मुखातून समजून घेतलेली आहे, तोच अशा प्रकारे जाऊ लागतो. बाकीच्यांची येरजार खुंटेल की नाही खुंटेल हा विचार ज्याचा त्याने करायचा आहे. माझ्या साधूचा विचार मी तुम्हाला सांगितलेला आहे. हे असं व्हावं लागेल का? माझे संत संतात आईशी नुपुरता माझी भक्ती, मग कैची होय विषय विरक्ती विना माझी प्राप्ती, होय निशिती उद्धवा. हे जर नाही झालं तर तुमच्यामधले डोक्यामध्ये जे विषय आहेत, जो बुद्धीचा भ्रम आहे, जे अंतःकरणाचं आवरण आहे, ते आवरण याने दूर होऊ शकत नाही. आणि हे जर दूर झालं नाही तर जीव ब्रह्म ऐक्यमय, तुम्ही आणि देव हे एकच आहे, ही सत्यता आहे. पण हे कुत्रा मांजरांना कळत नाही. हे मनुष्याला कळतं. मनुष्य देह याचसाठी आहे. पण तुम्ही मनुष्य देहाला येऊन हे समजून नाही घेतलं. हे का नाही घेतलं ह्याचा जाब तुम्हाला वरती विचारावा लागेल. नाहीतर मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार, मी तुम्हाला आधीच सांगून जातो. नंतर हे ओरडल्यानंतर तुमच्या मागे कोणी नाहीये. दादा तुम्हाला सांगेल तेवढं सांगतील. आलं का लक्षामध्ये? मागे कोणीही लागत नाही. दुसरे कोणते मार्ग आहेत का? मत सांगणारे असतील, पण माझे साधू सांगतात दुसरा कोणताही मार्ग नाही. ही सांडोनी अवस्था नाना साधने प्रयास करिता, माझ्या अनुभवाची वार्ता न चढे हाता कल्पांती. दुसरे हे तुम्ही कुठली साधनं बघा, नाना साधनांच्या केला कटपटा, त्यांना शेती माझ्या दारवंटा साधूचे शब्द आहेत. दुसऱ्या कोणताही तुम्ही मार्ग हे करा. ह्या भजनाचा मार्ग सोडून ही सांडोनी भजनावस्था इतर तुम्ही मार्ग हे करा. माझ्या अनुभवाची वार्ता त्या ठिकाणी आलेली आहे. हे मी कधीतरी ऐकलं नाही आणि हे कल्पांती घडू शकत नाही. म्हणून आजपर्यंत तुम्ही ऐकलेलं नाही. आता करणार काय? आम्ही का समजून घेत नाही? ह्याचं एकच कारण आहे, बहुत जन्माची आशेला पुण्याची सामग्री. सोनं कोणाला आवडत नाही? सोनं सगळ्यांना आवडतं की नाही? तरी मग बँडेज घ्यायची काय वेळ येते? अरे 10 ग्रॅम जर घ्यायचं असेल ना तर कमीत कमी दीड ते पावणे 2 लाख रुपये मोजावे लागतात. आयतं काय बापाने ठेवलंय का? बहुत सुकृतांची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी, हे मला सांगायचं आहे. म्हणून पण तुम्ही खूप भाग्यवान आहात. आज ह्या व्यासपीठावरून भरपूर काय काय बोललं जातंय, पण हे ओरिजिनल शब्द, हे साधूचे ओरिजिनल शब्द सांगणारी मंडळी आज या व्यासपीठावरून सांगणारी किती आहेत. खूप भाग्यवान आहात तुम्ही की हे शब्द तरी तुमच्या कानावरती पडतायत. बा या अख्ख्या कार्यक्रमातून एक जरी पडलेल्यांचा घडला ना तरी हे सगळे कार्यक्रम हे कामाला लागेल. काय म्हणतात त्याला? कारणी लागतील. ही सगळी कार्यक्रम ही कारणी लागतील. आलं का लक्षामध्ये? आणि कारणी लागल्याचा पुरावा आहे.
ह्याचसाठी केला होता अट्टहास. आणि शेवटचा दिस म्हणजे तो दिस ज्या वेळेला आपल्याला कळेल की मी जीव नाही, मी आता शिव, मीच देव आहे. का हो, देव मरतो का? देव मरतो? आई देव मरतो? देव मरतो आई? आई काय बोलतच नाही. देव मरतो का? बोला. देवाला पण मरायला लागतं का? पण राम मेला बोलतात, पण देव मरत नाही का? राम देव आहे का? चेतन देव आहे का? शरीर देव आहे? गेला डोक्यावरून. हा, देव मरतो? देव नाही मरत ना. आणि मग ज्या क्षणाला कळतं मीच देव आहे, मग त्यावेळेला जन्ममरण कोणाला राहिलं सांगा ना. मग कोणता दिस गोड व्हावा? आलं का लक्षामध्ये? आजही दोघं भ्रमामध्ये. साधकांना पण काही गोष्टी कळत नाहीत, अजून ते अजून करायचंय म्हणतात. तोच करतोय, हे कळून दिलाय तरी म्हणतात हा करतोय का? पण अहंकार जात नाही. फक्त म्हणायचं मुख न बोले कंठ न हले जीवान स्मरे राम हम बैठे आराम. आणि हमारा जब, आता मी भजन करतोय का? पण मी दाखवा कुठे भजन करतोय. मीपणा हा मूर्ख आहे हे साधूला सांगायचे, म्हणून ते म्हणतात एरवी तरी मी मूर्खू बास. आता संत कृपा दीपकू सोज्वळू असणारच असणार, याबद्दल काही नाही. आणि जो सोज्वळू आहे तो अशा प्रकारे जाणार. हा, त्याची निशाणे माता कसं वाटतंय? कसं वाटतंय अर्जुना? गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता देवा माझं काहीच उरलेलं नाहीये. आता काय सांगायचं पण राहिलं नाहीये, काय बोलायचं आणि काही नाही. माणूस गप राहतो. आज आम्ही गप आहोत का? आज आम्ही शांत आहोत का? नाही. ह्याचं कारण एक आहे की परंपरागत साधूचा उपदेश जो आहे तो आमच्यापर्यंत झालेला नाही. जर तो उपदेश झाला तर अशा प्रकारे आजही जाता येतं. आम्हाला कॉन्फिडन्स आहे. मी तुम्हाला सांगतो, जरी बाईकडून जाताना जरी साधक ऍक्सिडेंटने गेला तरी ती रीत अखंड आहे. अकाल मृत्यू, काल मृत्यू ह्या त्याच्या बाहेरच्या या 12 गावच्या 12 भानगडी या देहाला आहेत. मला कुठलीही भानगड नाही. देव मरू शकत नाही हे बुद्धीमध्ये ठसल्यानंतर मग कसला मृत्यू? आणि जो मरणार आहे शरीर जाणार आहे. सिंपल थिंग आहे. ते कसंही जावं, मग ते असं जाऊ नाही तर तसंही जावं. देह जाणार त्याचे काळोबा खाणार. महत्वाचं माणसांचं आजही जास्त दिवस यांना जगायचंय, पण असं नाहीये. आजही आम्ही म्हणतोय की आम्ही मरायला तयार आहोत, कारण नाही म्हणायला काय आहे? मग तो नाही मर सकता हे शिफापत्र माझ्याकडे नाहीये. आणि उद्या जरी मला मरण आलं तरी तुमच्यापैकी मला कोण वाचवणार आहे सांगा बरं? प्रॅक्टिकली सांगा बरं. मी डॉक्टर जायचो तरी मला कोण वाचवणार आहे? अरे हार्ट स्पेशालिस्ट जागीच मरतात. हार्ट स्पेशालिस्ट जागेच मरतात. आलं का लक्षात? त्यांना वाचवायला किती एवढे सगळे इक्विपमेंट आहेत तरी सुद्धा ते वाचू शकत नाही. ही हिस्ट्री आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणून मला तुम्ही इथं बोलवलं, जे पण काही माझ्या मुखातून आलं असेल, माझ्या साधूची ती कृपा आहे म्हणून आलं. हे माझं काही नाही. जर तुम्हाला वाटत असेल बाबा कुठे माझं चुकलं किंवा काय असेल तर तुम्ही मला उदार अंतःकरणाने माफ करा. काय असेल बाबा विचारायचं असेल तर सगळे इथे उपस्थित आहे, तुम्ही विचारूही शकता. काही विषय नाही, कारण प्रत्येक प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती उत्तरी साधूकडे असतातच असतात. संत सगळे सांगून गेलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला असं कुठे काय वाटलं तर तुम्ही जरूर पंडितदादांशी पण सुद्धा बोलू शकता. तर त्या कुटुंबाने हा भल्याचा मार्ग समजून घ्यावा. जे पण कोणी इथे आजपर्यंत आले असतील. परत अजून आता मला म्हणतं डायरेक्ट आता बाबांची सेवा आहे रविवारी परवा, नंतर डायरेक्ट परवा कीर्तनच आहे. अजून आहेत तुमच्याकडे 2 दिवस. त्यामध्ये कुटुंबाने समजून घ्या. आणि तासभर आहे आणि अजून आता ते आपला नियम आहे, त्यामुळे मला बोलायला मी अजून 2 तास बोलू. आलं का लक्षात? तर निरंजनी आम्ही बांधिले घर आणि निर्गुण निरंतर राहिलोसे, हा जो अनुभव आहे हा अनुभव आपल्या परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी करला. म्हणूनही आज आम्ही माहिती द्या त्यांच्याकडे आहे. म्हणूनही आज आम्ही ते जे निरंजनी घर आहे, ते निरंजनी जे श्री सहज समाधी आहे, त्या निरंजनी घरामध्ये आम्ही सुखरूप आहोत. सांग ना माऊली माझ्या बाबांना, बाबांना सुखी हाय मी माझ्या घराला. सांग ना माऊली माझ्या बाबाला, बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला. देव माझा अंतरात
अंतरात्मा गुरु माझा परमात्मा देव माझा अंतरात्मा गुरु माझा परमात्मा लग्न लावलं दिवा शिवाला शिवाला सुखी राय मी माझ्या घराला घराला चांगला माऊली माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला श्रीपाद दैसा रामदास नारायण दैसा रोहिदास श्रीपाद दैसा रामदास नारायण दैसा रोहिदास निरोप सांगितला माझ्या नानाला नानाला सुखी आहे मी माझ्या घराला घराला सांगना माऊली माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला बाबा म्हणे विसरा मला विसरू नका माझ्या नामाला बाबा म्हणे विसरा मला विसरू नका माझ्या नामाला निरोप सांगितला माझ्या कानाला कानाला सुखी आहे मी माझ्या घराला घराला सांगना माऊली माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला अनाथ अपराधी पतित आगळा परी नका करू पाय वेगळा अनाथ अपराधी पतित आगळा परी नका करू पाय वेगळा माझ्या मनाला मनाला सुखी आहे मी माझ्या घराला घराला सांगना माऊली माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला घराला सांगना माऊली माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला सुभाष बाबा महाराज की रामदास बाबा महाराज की जय. किती अक्षय उदो उदो करणारे सांगा ना आपल्या साधूचं प्रेमाने आणि अनुभवाने. हा मोजता येत नाही जगाच्या मापान मोजता येत नाही जगाच्या मापान एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान एवढं प्रेम दिलं रामदास बाबान. निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई काही चुकून बोलणं झालं असेल माफ कराई. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई आमच्या मत तुम्हा काही सांगणे नाही. अडचणीतून शोधून काढली भल्याची ओ वाट उराशी लावून पादती आम्हा अमृताचा गोट. श्रीपादाचे मन कैचे लोण्याहुनी मऊ विश्वपिता पडल पुढं कैचे मी धावू. श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो रज विसरू नका श्रीपादाला होईल तुमची काज विसरू नका रामदासाला होईल तुमची काज. मोजता येत नाही जगाच्या मापन मोजता येत नाही जगाच्या मापन एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान एवढं प्रेम दिलं रामदास बाबान एवढं प्रेम दिलं नारायण बाबान एवढं प्रेम दिलं रोहिदास बाबान एवढं प्रेम दिलं नाना बाबान. साधू संत भाग्यामध्ये आले. खूप भाग्यवान आहोत आपण की आज ही अशा प्रकारची परंपरा लाभली. जर हे साधू संत आपल्या भाग्यामध्ये नसते आले मी खूप वेळा हे बोलतो वाट लागली असती बाकी काही बोलून चालत नाही. काही काय म्हणतात काही महिमा वर्णू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे. काही आपण बोलू शकणार नाही. फक्त एकच सांगू शकतो साधूचा उपदेश अखंड आहे.
आजही तशा प्रकारचा अनुभव येतो. परंपरेला शरण जा आणि तशा प्रकारचा अनुभव करून घ्या. त्या झाकली या घटीचा दिवा निर्जी जे काय झाला केव्हा तैसा जो पांडवा देव ठेवी. झालेली सेवा मी तुमच्या सर्व साधू संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली वरदा विठ्ठल.